नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर कोर्ट एक्झाम 2023 हमाल आणि शिपाई तसेच ज्युनियर क्लर्क याची आन्सर की आपल्याला अवेलेबल करून दिलेली आहे. ती आपण कोर्टाच्या साईटवरून कशी बघायची माहिती बघूया व्हिडिओमध्ये आणि फॉर्म पण डाउनलोड कसा करायचा हे दोन्ही पण माहिती बघूत. तर सर्वप्रथम ही कोर्टची साईट आहे, ही ओपन करायची. हा एक कोर्ट बॉम्बे. याच्यामध्ये खाली स्क्रोल करायचं आणि इथे खाली आल्यानंतर हे आहे बघा, नोटीस डेट 25/7/2024. इथे रिझल्ट ऑफ स्क्रीन टेस्टिंग अँड लिस्ट एलिजिबल कॅन्डिडेट, याला क्लिक करायचं. याच्यामध्ये हा फॉर्म डाउनलोड होतो. याच्यामध्ये लिंक आहे ही, या लिंकला क्लिक करायचं. लिंकला क्लिक केल्यानंतर आपला जो युजर आय डी आहे तो इथे टाकायचा आणि पासवर्ड पण टाकायचा. जो आपला पासवर्ड आपल्या ईमेलला आलेला आहे, जो आपण फॉर्म भरताना ईमेल दिला होता त्या ईमेलला पासवर्ड मिळतो. हे कॅप्चा टाकून घ्यायचे आणि लॉग इन करायचं. हे लॉग इन केल्यानंतर हे अशा प्रकारचं पेज इथे ओपन होईल. याच्यानंतर ही ॲप्लिकंट डिटेल, याच्यामध्ये आपण जो फॉर्म भरलेला आहे, जे सेंटर टाकले ते माहिती दाखवल. त्यानंतर अप्लाय पोस्ट. अप्लाय पोस्टमध्ये हे आपण P1 हमालसाठी मी अप्लाय केलेलं आहे. आपला 8 फेब्रुवारीला शिफ्टला पेपर झालेला आहे. तर याला ॲक्शनला क्लिक करायचं. ॲक्शनला क्लिक केल्यानंतर हे बघा, हे आपण भरलेला फॉर्म दाखवते पूर्ण. हे फॉर्म आपल्याला जर डाउनलोड करायचं आहे, आता ज्याचे समजा शॉर्टलिस्ट झालेले आहेत त्यांच्यासाठी फॉर्म डाउनलोड करणं महत्त्वाचं आहे. आणि तसेच ॲडमिट कार्ड पण लागणार आहे. ते 1 ते 5 तारखेपर्यंत आपलं जिथं फॉर्म भरला आहे आपण ज्या कोर्टात, त्या कोर्टामध्ये द्यायचं आहे. त्याच्यासाठी हा आपण फॉर्म डाउनलोड करून ठेवूत. आपलं काय शॉर्टलिस्टेड झालेलं नाही, मी बघितलं नाही, बघावं लागेल झालं आहे का नाही. हे सेव्ह करून घेऊत फॉर्म. त्याच्यानंतर पेमेंट स्लिप, ते 900 रुपये आपण भरले TCSचे. आणि हे कॅन्डिडेट रिस्पॉन्स शीट, ही आपली रिस्पॉन्स शीट. आपण 8/2/2024 P1 हमाल विष्णुपुरीला नंबर आलेला आहे. हे माहिती दाखवल, फोटो वगैरे दाखवल काय आहे ते. आणि त्याच्यानंतर हे क्वेश्चन, हे मराठीचे क्वेश्चन होते. पहिलं इंग्लिशचे होते पहिल्यांदा, इंग्लिश नंतर 5 मराठीचे होते. भाषा विषयावर 10 क्वेश्चन होते आणि बाकी 20 प्रश्न जनरल नॉलेज. ही आपण अशा प्रकारे आन्सर की डाउनलोड केलेली आहे. तर आपण चेक करू शकता आपल्याला पहिले मार्क किती होते आणि नॉर्मलायझेशन होऊन किती मार्क झाले. तर हे आपल्याला जवळपास 18-19 मार्क काहीतरी दिसत आहेत आणि नॉर्मलायझेशन होऊन 23.99 काहीतरी झालेले आहेत. तर हे तुम्ही स्वतः आपल्या मोबाईलमधून चेक करून घेऊ शकता. व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.